हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण डोमिनोज पिझ्झा तयार केलेला आहे, तोही घरामध्येच। तो आज आपण बघणार आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरामध्येच डोमिनोज पिझ्झा तयार केलेला आहे, तर तो आज बघणार आहे। तर पिझ्झा आपण बिना ओव्हन आणि बिना ईस्ट न वापरता तयार केलेला आहे आणि हा पिझ्झा आपण कढईमध्ये भाजून घेणार आहे। पिझ्झा बेस आपण घरामध्येच तयार करत आहोत। त्यासाठी परातीमध्ये मैदा घेत आहे। मैदा हा मी चाळून घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपण 3 वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये आता 2 चमचे गव्हाचे पीठ घालत आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घालत आहे। 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। 4 चमचे तेल घेत आहे। चवीसाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालत आहे। 4-5 चमचे दही घालून आपल्याला पीठ चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। तर पीठ आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण 1 चमचा साखर घालत आहे। पिठी साखर घातली तरी चालेल। आता हे पीठ आपल्याला सगळे एकत्र करून घ्यायचे आहे आणि थोडे पाणी घालून पीठ आहे ते मळून घेत आहे। पीठ मळण्यासाठी आपण गरम पाणी वापरत आहे। तर थोडे पाणी घेऊन पीठ आहे ते मळून घेत आहे। पीठ आपण गरम पाण्याने मळून घेत आहे। कोमट पाणी घेऊन आपण पिझ्झा बेस आहे तो तयार करून घेत आहे। आता हे पीठ आपण एका बंद डब्यामध्ये 25-30 मिनिटे पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहे। 1 वाटी टोमॅटो सॉस घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा पण ऑर्गॅनो घालत आहे। हे आता टोमॅटो सॉसमध्ये एकत्र करून घेत आहे। मैद्याच्या पिठाला आता 30 मिनिटे होऊन गेली आहेत। मैद्याचे पीठ फुगलेले आहे। आता याचे थोडे मळून 3 भाग करून घेत आहे। तर या पिठाचे समान 3 गोळे तयार करून घेत आहे। एक गोळा घेऊन आपण थोडेसे मक्याचे पीठ घेतलेले आहे आणि मक्याच्या पिठावरती आता हा गोळा ठेवून पिझ्झा बेस आहे तो आपण तयार करून घेत आहे। तर आपण काट्याच्या चमच्याने होल करून घेतलेले आहेत। पिझ्झा बेस आहे तो आपण तव्यावरती भाजून घेतलेला आहे। तर ज्या साईडनं आपण होल केलेले आहे त्या साईडनं थोडासा भाजून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने आपण जरा जास्त असं भाजून घेतलेला आहे। आणि कढईमध्ये आपण मीठ घेतलेले आहे आणि त्याच्यावरती छोटी वाटी ठेवलेली आहे। मीठ गरम करायला ठेवलेले आहे। पिझ्झा बेस तयार करून त्याच्यावरती टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पिझ्झा चीज लावून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती नंतर आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या लावून घ्यायच्या आहेत। तर मी यामध्ये लाल, पिवळी, हिरवी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे ती लावून घेतलेली आहे। गाजर, कांद्याचे उभे काप तयार करून घेतलेले आहेत ते लावून घेतलेले आहेत। थोडेसे पनीरही घातलेले आहे। आता याच्यावरती आपण चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालून घेत आहे। याच्यावरती आपण कढईने बटर किंवा तेल लावून घ्यायचे आहे आणि ही डिश आहे ती मी आता कढईमध्ये ठेवलेली आहे आणि ह्यात आपण झाकण ठेवून 15-20 मिनिटे पिझ्झा शिजवून घेणार आहे। तोपर्यंत आता पिझ्झा बेसवरती आता दुसरा आपण पिझ्झा आहे तो तयार करून घेत आहे। तर त्याच पद्धतीने मी पिझ्झा बनवत आहे। तर पिझ्झा बेस आहे तो पहिल्यांदा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता भाज्या आहेत रंगबिरंगी त्या आता लावून
पिझ्झा आहे तो भाजून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण 3 पिझ्झे तयार केलेले आहेत. वरती आपण खूप सारे चीज किसून लावून घेतलेले आहे आणि कढईमध्ये आता ते भाजून घेणार आहे. कढईमध्ये पिझ्झा भाजायला 15-20 मिनटे तरी लागतात. तर मी 15-20 मिनटे पिझ्झा आहे तो कढईमध्ये भाजून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला पिझ्झा आहे तो भाजून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पिझ्झा रेसिपी तयार केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचवत राहतील. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.